मॅच असेल विजय संघ आणि खांडीचा पाडा अशी मॅच पाहायला मिळेल, परंतु ही मॅच देखील तितकीच महत्त्वाची आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच अंतिम रात्र आपण जरूर बघतो. एका साईडला ढोकवाडी संघ, दुसऱ्या साईडला तुम्ही बघू शकता मुंडेवाडी संघ, म्हणजेच कर्जत विरुद्ध रोहा तालुका असं म्हणायला हरकत नाहीये. यस, कर्जत विरुद्ध रोहा अशी मॅच पाहायला मिळेल. अर्थात एका साईडला ढोकवाडी, दुसऱ्या साईडला तुम्हाला पाहायला मिळेल मुंडेवाडी. बघा दोन्ही टीमचा विश्लेषण जरूर मी करणार आहे. 2 ओव्हरची मॅच असेल याकडे देखील लक्ष असू द्या. 2 ओव्हरचा सामना असेल. मुंडेवाडीचा विचार केला तर अगदी खांडपे विभागामध्ये अगदी डोंगराच्या जवळ ही टीम पाहायला मिळते मुंडेवाडी. तर दुसऱ्या साईडला नागोटण्यापासून थोडासा पुढे गेला ना, ब्रिज क्रॉस केला, तदनंतर रेल्वे फाटक जर क्रॉस केला तिथून वरती सरळ अगदी टाकीच्या खाली. हो, सुरुवात दमदार आहे. पहिल्याच बॉलवर इथे ठोकतोय फलंदाज संदीपचा वार, चेंडू सीमा पार झाला. बाट मधून पहिल्या बॉलवर दमदार षटकार जरूर आलाय. आणि सेकंड बॉल, 2 षटकाची मॅच आहे. गोलंदाज तुम्ही बघू शकता पांडुरंगच्या विरोधात सध्या तरी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना संदीपला आपण या ठिकाणी बघतोय. जरूर या षटकाराने सुरुवात केली. 6 धावा आपण बघतोय स्कोर बोर्डवर. सेकंड बॉल कशा प्रकारे असेल, गोलंदाज मी तर म्हणेन पांडुरंग पुढे एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सेकंड बॉल मात्र पाहायला मिळेल. हो, पंचांकडे या ठिकाणी अपील केली जाते, परंतु जबरदस्त पंचगिरी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. डॉट बॉल जरूर आलाय, थोडासा बॉल खाली राहिला. तदनंतर एसटी रक्षकाने जबरदस्त तो बॉल स्वतःकडे विसवला आणि तिथे पाहिलं ना तर डॉट चेंडूची सांगता जरूर आपण या ठिकाणी बघतोय. आणि या मॅचमध्ये खरं तर एक बक्षीस देखील लागलं होतं. अगदी नानखुळा जांभूळवाडी संघ 1, 2, 3 कुठलाही नंबर मारला तर निसर्ग ढाब्यावर पार्टी फ्री आहे. त्यामध्ये माझा पण नंबर असेल यात शंका नाही आहे, हरकत नाही. 1 धाव जरूर आले. सन्माननीय सूरजजी ठोंबरे, प्रतीक पादीर, युवराज पादीर आणि वैभव पादीर यांच्या माध्यमातून ती निसर्ग ढाब्यावर पार्टी देण्यात येईल आणि ती पार्टी देखील लागू झाले, हरकत नाही. आम्हाला देखील त्या ठिकाणी चान्स मिळेल यात शंका नाही आहे. वळूया मॅचकडे, जिथे पहिल्या बॉलमध्ये षटकार आला, सेकंड बॉल डॉट आला, तिसऱ्या बॉलवर 1 धाव आली, 10 फलकावर धाबा लागले जातात 7. सेकंड बॉल, पांडुरंग पुढे आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हो, टच केलाय, फक्त टॅप केलाय, डायरेक्ट हिट. नाही, बॅकअप चुकीचा. त्या ठिकाणी जर पाहिलं ना तर बॉलचा वेग इतका होता की शेवटच्या मोमेंटला देखील बॉल आडला नाहीये. बॉल झाला फरार आणि इथे मिळतील 50. अरे जनतेचा तो सेवक हाय, घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. जनतेचा तो सेवक हाय, घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. चूक करू नका हलक्यात घ्यायची, चूक करू नका हलक्यात घ्यायची. थँक्यू डीजे. बघा नशिबाचं 4 आणि त्यामध्ये 1 धाव, म्हणजेच 5 धाबा या ठिकाणी आपण जरूर बघितल्या. 12 बनलेत आमचे लेग स्क्वेअरचे पंच. खऱ्या अर्थाने तुम्ही बघू शकता राजेंद्र भोईर सरांना थोडंसं त्यांचा हाईट देखील भरपूर आहे आणि शरीराने अगदी बल्लाडे शरीर त्यांचा पाहायला मिळतोय. त्यांची बॅटिंग देखील स्ट्रॉंग आहे, हे देखील विसरून चालणार नाही आहे. सध्या तरी आपण बघतो मालेगाव टीमकडून नेतृत्व करत असताना पाहायला मिळेल. हो, यावेळेस मात्र शफल झालाय, थोडासा फ्लिप केलाय, इथे फटका फसलाय. झेलड्राफ 1 बनले. सेकंडचा कॉल आहे आणि वेगाने दुसरी देखील कंप्लीट करत असताना 2 धावा या ठिकाणी आपण जरूर बघतोय. आणि या 2 धावेने तुम्ही बघू शकता 10 फलकावर 14 लागलेत. 5 पहिल्या षटक मार्गस्थ आणि सध्या तरी जणू काय बॉल सुटला तसं ढोकवाडीला देखील माहीत आहे की सेकंड रन देखील घेणं अपेक्षित आहे की काय, कारण फार लांबचा प्रवास करून या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झालेत. मित्रांनो, ढोकवाडी गाव इथं नाही आहे. अक्षरशः मी देखील त्या ठिकाणी गेलो होतो, फार लांब आहे आणि तिथे प्रवास करता करता नाकीनव आले होते, परंतु हरकत नाही आहे. नागोटणा आणि रोहा याच्या थोडंसं पुढे तुम्ही जाऊन त्या ठिकाणी जाऊ शकता.
इथे बॉल आला डॉट. पांडुरंगची गोलंदाजी जबरदस्त राहिली. थोडंसं मार पडला. 5 जर आल्या नसत्या ना तर धावा कमी राहिल्या असत्या, परंतु 5 आल्या नशिबाने आणि 14 बनलेत. 2 षटकाची मॅच आहे, विसरू नये. 2 षटकाची मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये 14 बनलेत. आता सेकंड ओव्हर इथे आपण बघणार आहोत. तोपर्यंत ऐकूया संगीत. कुणाच्या बसकी पात नाही हो डामसे साहेबांना टक्कर द्यायची नाही. बसकी पात नारायण डामसे साहेबांना टक्कर यस, थँक्यू डीजे. जरूर आपण बघितलं अंबेरपाडा टीम जल्लोष करत असताना मंचावर खरं तर पाहायला मिळालं. आणि सन्माननीय प्रथमेशजी सुपे साहेबांचं देखील शुभ आगमन. आत्ता झोप झाली असेल तर हरकत नाही आहे, परंतु जल्लोष मात्र जबरदस्त पाहायला मिळाला. नक्की 4 दिवस सातत्याने ते देखील इथे घेतलेली अफाट मेहनत, सर्वांची मेहनत ही खऱ्या अर्थाने सभापती चषकामध्ये जबरदस्त राहिली. त्या फटका फसलाय आणि झेल जबरदस्त. पहिला विकेट, पहिला फलंदाज बाद. सुनील बॅक टू द पवेलियन. मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा आहे. दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा. साऱ्या कार्यजात शहरात डंका वाजतोय नारायण डामसे दादांचा. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायण डामसे दादांचा. साऱ्या कार्यजात शहरात डंका वाजतोय नारायण डामसे दादांचा. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायण डामसे दादांचा. यस, थँक्यू. नेक्स्ट बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा, पण थोडासा उशीर होतोय सामन्यांना मित्रांनो. सेकंड मॅचमध्ये सेमीमधील पहिली मॅच या ठिकाणी आपण बघणार आहोत. मार्केवाडी त्याला फाईट करत असताना कासारवाडी टीमला या ठिकाणी बघणार आहोत. दोन्ही दिग्गज संघ आहेत. गोलंदाज आपण या ठिकाणी बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर प्रकाश सेकंड ओव्हरमध्ये पहिला बॉल फेकी करण्यासाठी जरूर पाहायला मिळेल. हो, टॅप केलाय 2 षटरक्षकाच्या मधोमध. हो, शेवटच्या मोमेंटला फुटबॉल तिथे पाहिली ना, एकच धाव होची. मात्र सेकंड धाव वेगाने निघालेत. हो, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. आणि इथे पाहिलं तर 3 धावा मात्र सहज प्राप्त केलेत. चित्याची चपळाई हरणाच्या गतीने घेतलेली ही धाव. आणि तिथे आपण बघतोय 17 बनलेत. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा आपण जरूर बघतोय. ही इलेक्ट्रिक बाईक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोणत्या खेळाडूकडे जाईल यासाठी लागलेली उत्कंठा आजही आपल्याला प्रतीक्षेत पाहायला मिळेल, यात शंका नाही आहे. कारण मॅचेस भरपूर चांगल्या पाहायला मिळतील. कासारवाडी आणि मार्केवाडी यामध्ये देखील भरपूर चांगली मॅच पाहायला मिळेल, कारण दोन्ही दिग्गज संघ आहेत. हो, आडव्या बॅटने ऑन साईडला खेचायचा होता. इथे बॉल आलाय डॉट. गुडलँड स्पॉटवर जेव्हा चेंडू पडला तिथून टप्पा घेऊन अगदी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. जबरदस्त बॉलिंग. मैदानाच्या आतमध्ये हितेश पुणेशब्द आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. 4था बॉल हाताळलाय, टॅप केलाय, फक्त दिशा दिले. सेन्सिबल क्रिकेट. स्वीपर कव्हर मध्ये इथे थोडासा फलंदाज फंबल झाला आणि पाहिलं तर 2 धाबा मात्र सहजगत्या प्राप्त झाल्यात. 2 धाब्याने आपण धाव फलक बघतोय. 19 ऑफ बोर्ड 19 धावा बनलेत. सेकंड मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल विजय संघ आणि खांडीचा पाडा या दरम्यान. आणि पहिल्या 5 मध्ये ज्या संघाला बाय मिळाले त्या 3 मध्ये त्या संघाला बाय दिली जाणार नाहीये. इथे स्वागत केलंय गोलंदाज हितेचा आणि फलंदाज सुनीलच्या बॅट मधून अफलातून षटकार. अरे कोण रे आला तो कर्जतवाला. अरे कोण रे आला यो कोटिंब्यावाला. तो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. हो, थँक्यू डीजे, थँक्यू. बघा, जबरदस्त बॅटिंग सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सुनीलच्या बॅटमधून तब्बल 6 बॉल फेस केलेत. 15 धावा त्याच्या बॅटमध्ये आपण जरूर पाहिलेत. मुंडेवाडी टीम बॅटिंग करत असताना जबरदस्त मॅच पाहायला मिळते. बघा, 15 बनलेत. सुनीलच्या बॅटमधून 6 बॉलचा खेळ जरूर केला आहे. शेवटचा उर्वरित 1 बॉल शिल्लक आहेत.
त्यावर टार्गेट सेट केला जाईल. शेवटचा बॉल या ओव्हरमधील 2 षटकाची मॅच आहे. हो आडव्या बाटने फटका जबरदस्त आहे. 2 षटक बॉल मागे आणि शेवटच्या मोमेंटला बॉल जरूर अडवलाय. एक बनले सेकंड देखील पूर्ण आणि तिसरी पूर्ण होईल का. 2 धावा या ठिकाणी आपण जरूर बघतोय. 2 धावाला 2 धावेने फलक आपण बघतोय. 27 या आकडा सॉरी 3 धावा 28 बनलेत आणि मॅच जिंकण्यासाठी गरज आहे 12 बॉल आणि 29 धावसंख्येची. बघा एक वर्णन करेल. पहिल्या दिवसामध्ये शेवटची मॅच 2 षटकाची होती. त्यावेळेस खांडेच्या पाडा संघाने केलेली धुवाधार बॅटिंग असं वाटत होतं की हायलाईट आपण बघतोय की काय, परंतु 2 षटकामध्ये 55 धावा न भूतो न भविष्य ती बॅटिंग देखील आपण पाहिली आणि तब्बल 55 धावांचं टार्गेट स्मिथ 11 आंबेरपाड्याच्या समोर होता आणि तो चेस करत असताना खऱ्या अर्थाने एक जबरदस्त फाईट पाहायला मिळाली होती. म्हणजेच एक हाती किल्ला खांडीच्या पाड्याने जिंकला होता आणि मी तर म्हणेन टॉप 5 मध्ये त्याने देखील प्रवेश केला. इथे बनवायचे बॉल शिल्लक आहेत 12 आणि धावा बनवायचे 29. तोपर्यंत आमचे डीजे ऑपरेटर खेळाया जमती टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. 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 थँक्यू डीजे थँक्यू. चला मार्केवाडी टीमचा कॅप्टन आणि कासारवाडी टीमचा कॅप्टन लगेच टॉस बॉक्स कक्षामध्ये जा आणि तिथे नाणेफेक केली जाईल. पहिली मॅच होईल सुपर 5 मधील पहिली चांगली मॅच. मार्केवाडी टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. कासारवाडी टीमचा कॅप्टन देखील उपस्थित आहे. दोन्ही कॅप्टन दरम्यान हा टॉस केला जातो. अर्थात बघू शकता नारायणजी डामसे प्रतिष्ठान व जय गावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा आयोजित भव्य दिव्य सभापती चषक 2026चा पहिलं पर्व इथे आपण एन्जॉय करतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. संजय आणि राहुल अशी सलामीची जोडी आपण बघतोय. इथे टॉस कोण जिंकला. कासारवाडी टॉस जिंकलाय, फिल्डिंग स्वीकारलंय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय मार्केवाडी टीमला. 2 षटकाचे मॅचेस असतील याकडे देखील लक्ष असू द्या. हा करंडक कोणता संघ घेऊन जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण चषक तसं पाहिलं ना की जबरदस्त आहे. असं जणू काही असं सर्वांचं स्वप्न असेल की आम्ही देखील तिथपर्यंत पोचावं, परंतु कोणता संघ आज नशीब घेऊन आलाय हे देखील पाहणं गरजेचं आहे. 2 षटकाची मॅच आहे. मॅच जिंकण्यासाठी बडवायचे 29 धावा आणि इथे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संजय आणि त्याच्या साथीला राहुल. गोलंदाज तुम्ही बघू शकता. गोलंदाजी ट्रॅकवर सुनील ज्याने जबरदस्त बॅटिंग केली होती आणि आज आमचे खंडू सराय दादा खुश असतील स्वतःवर, कारण त्यांचा देखील संघ आपण बघतोय खांडीचा पाडा अर्थात पुरस्कृत आहेत ते देखील, म्हणजे हरकत नाही. सकाळपर्यंत ते देखील थांबतील असं वाटत होतं की त्यांच्यासाठी मेजवानी ठेवतील की काय, कारण त्यांचा देखील नाद आहे. निसर्ग डाब्यावर ते देखील मेजवानी देऊ शकतात कदाचित, हरकत नाही आयोजकांसाठी, कारण आयोजक देखील खंडू सरांचे चांगले मित्र आहेत, त्यामुळे काही शंका नाही आहे. जाऊया मॅचकडे, जिथे गोलंदाजी करत असताना सुनील आपण बघतोय पहिली ओव्हर फेकत असताना पाहायला मिळेल. सुनील पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडवर संजय. चला स्पीडअप द्या पंच. जरूर आपण बघतोय 29 धावसंख्येचं टार्गेट आहे. 3:32 झालेत. ही मॅच खरं तर लवकरात लवकर संपली तर बेस्ट राहील. पहिला बॉल शॉर्ट बॉल, त्यावर फटका फसला इथे. हो, पहिली गोल्डन डक शिकार. फलंदाज बाद संजय. बॅक टू द पवेलियन.
खरं तर डिझेलला देखील असं वाटलं की लाल लाल बांगडी आणि ते शेवटच्या मोमेंटला तर जल्लोष होणार जय गावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा टीमचा. आणि या ठिकाणी खरं तर यस जसा बोललो तसा महेशचा बोर्ड देखील वरती हरकत नाही आहे, तो जल्लोष देखील आपण पाहणार आहोत. परंतु प्रथमेश सुपेंनी माझ्यासाठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं आहे. एकदम मनाच्या अंतःकरणातून त्यांच्यासाठी शुभेच्छा आणि टाळ्यांचा गजर. जरूर धन्यवाद सुपे भाऊ. असंच प्रेम सातत्याने आमच्या कशळे विभागावर तर आहेच पण आमच्यावर देखील असू द्या हीच आमची अपेक्षा. सातत्याने आपण म्हणतोय की प्रथमेश सुपे एक मोठं नाव आहे अर्थात अंबेरपाडा गावसाठी. परंतु अमर लांगीची मिळालेली साथ जय गावदेव क्रिकेट संघांसाठी केलेली अफाट मेहनत ते देखील क्रिकेट खेळतात परंतु हरकत नाही मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळत असतात आणि सातत्याने त्या टीमला देखील भरपूर पाठिंबा असतो. त्यांना देखील देऊया शुभेच्छा. धन्यवाद साहेब आपण 500 रुपयांचा कॅश प्राईज दिल्याबद्दल आभारी आहे. जाऊया मॅचकडे जिथे आपण मॅच बघतोय डोकवाडी आणि त्याला फाईट करत असताना टीम मुंडेवाडी. दोन्ही टीम जबरदस्त आहेत आणि इथे पाहिलं तर 2 विकेट जरूर आपण या ठिकाणी बघितलेत. अद्यापर्यंत एकही धावची मात्र खर्च केली नाही आहे. राहुल आणि रोशन स्ट्रायकिंग एंडवर रोशनला आपण या ठिकाणी बघतो. हो बघा शपालून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे देखील आला आहे डॉट बॉल. चांगली मॅच पाहायला मिळेल आज. कुठेतरी ढोकवाडी संघ थोडासा बॅकफुटवर जातोय की काय फार लांबचा दूरवर प्रवास केला आहे परंतु मुंडेवाडी संघ खरं तर आपण बघणार त्यांचं देखील आयोजन एक जबरदस्त आयोजन होता मुंडेवाडी टीमचं ते देखील आपण पाहिलं. हो इथे थोडासा शॉर्ट पिच बॉल जरूर होता आणि इथे पाहिलं तर फलंदाज थोडासा लेझी क्रिकेट खेळतोय आणि इथे पाहिलं ना तर डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. आता बॉल शिल्लक आहेत 9 धावा बडवायचे 29. बघा 9 बॉल शिल्लक आहेत 29 धावसंख्या बडवायचे मॅच जिंकण्यासाठी. असं म्हणतात ना की लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 8 बॉल शिल्लक आहेत 29 बनवायचे. बघा इथे पहिली धाव जरूर आले सेकंड साठी निघालेत आणि इथे स्वतःला थांबवलं जातोय परंतु पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद विकेट नंबर 3 परतीच्या प्रवासाला एसडीचे. ठिकाणी बघतोय चांगली गोलंदाजी करत असताना शॉट मिडो आपला जबरदस्त फिल्डिंग. तिथे त्या ठिकाणी थोडीशी फेकी अगदी पाहिलं ना तर चांगली फेकी पाहायला मिळाली होती परंतु जरूर आपण बघितला प्रयत्न भरपूर चांगले होते विकेट घेण्यासाठी प्रयत्न देखील केले होते परंतु थोडासा बॉल हातामधून निसटला आणि तिथे पाहिलं ना तर 1 धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा आपण बघतोय स्कोर बोर्डवर जरूर आपण बघतोय. दोन बदले 3 विकेट जरूर आपण बघतोय. दोस्तीच्या दुनियेतील दिलदार माणूस म्हणजेच प्रथमेश सुपे. अर्थात तुम्ही बघू शकता खऱ्या अर्थाने जेव्हा अंबेरपाडा टीम विजयाच्या नजदीक येते ना तेव्हा मी सातत्याने बघत असतो की प्रथमेश सुपेचा जो जल्लोष असतो ना तो जबरदस्त असतो. अगदी पाहिलं ना तर जास्तीत जास्त जल्लोष त्यांनाच होत असतो कारण आम्ही देखील पाहिलं भरपूर मॅचेस आणि भरपूर सामने देखील आपण बघितले त्यासाठी त्यांना जो आनंद असतो तो जबरदस्त पाहायला मिळतो. इथे फटका जबरदस्त आहे पॉवरफुल आणि सक्सेसफुल. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी फलंदाज राहुलच्या बॅटमधून पहिला षटकार. तो सेवक हाय घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. जनतेचा तो सेवक हाय घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. चूक करू नका हलक्यात घ्यायची. चूक करू नका हलक्यात घ्यायची.
नक्की चौकार बघितला आपण त्या ठिकाणी 4 धाबा आल्या, 4च्या मदतीने 8 बनलेत. हो यावेळेस खोलला टाकला होता अगदी थोडासा बाहेर बॉल जरूर पाहायला मिळाला आणि इथे वाईड बॉल एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. मग 4 बॉल शिल्लक आहेत, 20 धाव संख्येची गरज आहे. कदाचित 3 बॉलवर 3 षटकार ठोकले जातील का, एक विक्रम या मैदानावर घडवला जाईल का. ओ बस काम 25 फलंदाज बाद त्रिफलाची. कुणाच्या बसकी बात नाही हो डामसे साहेबांना टक्कर द्यायची नाही, बसकी बात नारायण डामसे साहेबांना टक्कर द्यायची. नारायण डामसे साहेबांना टक्कर द्यायची नाही, बसकी बात नारायण डामसे साहेबांना टक्कर द्यायची. थँक्यू. कदाचित डीजे ऑपरेटर वाल्यांना देखील एक विनंती करेल की आमचा अंबेरपाडा गावचा एक टायटल आम्ही बनवलाय, तो देखील एकदा दोनदा होऊन जाऊ द्या. 10 फलकावर धावा आपण बघतोय, 9 धावा बनलेत. आता उर्वरित बॉल शिल्लक आहे 3 आणि 20 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. कदाचित तो देखील सॉन्ग होऊन जाऊ द्या. येस, कारण आम्ही भरपूर मेहनत घेतले तो गाणं बनवण्यासाठी. येस, सातत्याने ते एक गाणं तुमचं गाणं बनवण्यासाठी जी मेहनत घेतली ना ते अमरला माहीत आहे. भरपूर फॉलोअप घेऊन तो गाणं तयार केला आणि तो गाणं असा तयार झालाय ना की लावला ना की डान्स येतोय. नक्कीच हरकत नाही, तो देखील आपण जल्लोषासाठी लावणार आहोत. इथे बॉल आला डॉट. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज आपण बघतोय श्रीकांत. चांगली गोलंदाजी, श्रीकांत सारखी गोलंदाजी करतोय. फक्त या मॅच मध्ये औपचारिकता जरूर उरले. बॉल शिल्लक आहे 2 धावा बडवायच्यात, 20 बडवल्या जातील का, होणार तर नाहीये. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. शेवटच्या मोमेंटला जोपर्यंत बॉल पडत नाही तोपर्यंत काही घडू शकेल यामध्ये शंका नाही आहे. बघा मी पहिलाच उल्लेख केला होता, कदाचित या चेंडूवर जर षटकार आला असता तर आता चित्र वेगळं असतं. बघा नो बॉल, येणारा बॉल फ्री हिट असेल आणि त्या बॉलवर 2 हिट मारावंच लागतील. थोडासा धावेचा अंतर जरी कमी झाला तरी हरकत नाही आहे. यस, इथे फटका थोडासा जरूर मिड विकेट झोनमध्ये पाहायला मिळाला आणि ते पाहिलं ना तर एकच धाव घेतली जाईल. आता बॉल शिल्लक आहेत 1 आणि धावा बडवायचे 18. 1 बॉल 18 धावा बडवायचे. मॅचमध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. सेकंड मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. मार्केवाडी आणि कासारवाडी 2 टीम दरम्यान टॉस देखील संपन्न झालाय. कासारवाडी टीमने टॉस जिंकलाय, स्वीकारले फिल्डिंग. इथे बॉल हवेत आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक बॉल खाली पकडली जाईल, संपवलाय तो फलंदाजाचा खेळ. इथे विजय संपादन करत असताना मुंडेवाडी टीम सुपर 5 मध्ये दणदणीत प्रवेश. एकदा जल्लोष.